नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक 25 वर्षाचा तरुण 35 वर्षाच्या विवाहित महिलेला एका लॉजवरती घेऊन जातो. या महिलेला 2 मुलं असतात. लॉजवर गेल्यानंतर हे दोघे रूम नंबर 302 बुक करतात आणि 25 वर्षाचा तरुण आणि ती 35 वर्षाची विवाहित महिला यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी होऊ लागतात. आणि त्यानंतर हे दोघे आपले कपडे कधी काढतात त्यांच्याही लक्षात येत नाही आणि त्यांचा तो खेळ सुरू होतो. मात्र हा खेळ जवळपास अर्धा तास झाल्यानंतर 25 वर्षाचा तरुण त्याच्या त्या 35 वर्षाच्या विवाहित प्रेयसीला असे काहीतरी बोलतो. त्यानंतर ती विवाहित प्रेयसी प्रचंड संतापते, तिला भयंकर राग येतो आणि तेथे पडलेला कटर उचलते आणि आपल्या 25 वर्षाच्या प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवरती कटरने वार करते. त्या संपूर्ण हॉटेलच्या रूममध्ये रक्तच रक्त पसरलेलं होतं. भयंकर दयनीय अवस्था त्या ठिकाणी झाली होती. त्यानंतर जेव्हा हॉटेलवाले त्या रूममध्ये जातात तर त्यांना रूममध्ये महिलेचा मृतदेह पडलेला दिसतो आणि तो तरुण त्यांना कुठेही दिसत नाही. नक्की काय झाले होते लॉजमधल्या त्या रूम नंबर 302मध्ये आणि हे कशामुळे घडलं, कुठे घडलं, जाणून घेऊया या व्हिडिओमधून सविस्तर. आजच्या सत्यघटनेची सुरुवात होते पंजाबच्या लुधियानामधून. लुधियानामध्ये जागीरपूरमध्ये अमरजीत कॉलनी आहे आणि या अमरजीत कॉलनीमध्ये राहणारा रमाकांत तिवारी आणि त्याची पत्नी रेखा तिवारी हे दोघे आपल्या मुलाबाळांसह राहत होते. रेखा आणि रमाकांत यांना 2 मुलं देखील होती. मोठा मुलगा 15 वर्षाचा आणि लहान मुलगा 12 वर्षाचा. दोघे आनंदाने राहत होते. सुरुवातीला मात्र लग्नाला 15 ते 17 वर्षे झाल्यानंतर दोघा पती पत्नीमध्ये वाद होऊ लागले होते. पतीचं पत्नीसोबत पटेन असं झालं आणि पत्नीचं देखील पतीसोबत पटेन असं झालं होतं. आता रेखा विचार करते की रमाकांतसोबत आपण पुढील आयुष्य काढणं हे शक्य नाही, कारण रमाकांत हा नेहमीच चिडचिड करत असतो आणि आपल्याला फ्री वातावरण पाहिजे. त्यामुळे रेखा आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेते आणि आपल्या माहेरी येऊन राहू लागते. आता पतीविना मुलांचा सांभाळ करायचा म्हटल्यावर पैशांची देखील गरज पडत होती. त्यामुळे ही रेखा एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम सुरू करते आणि अगदी आनंदाने ती त्या ठिकाणी काम करत होती. आपल्या दोन्ही मुलांचं पालनपोषण करत होती. दोघांचं शिक्षण पूर्ण करत होती. रेखाच्या आयुष्यात सर्व काही ठीकठाक सुरू होते. तिला आता पतीचं टेन्शन नव्हतं. ती फ्री झालेली होती. मात्र आता तिला कशाची तरी कमी जाणवू लागली होती. रेखा ज्या हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करत होती त्या हॉस्पिटलमध्ये अमित नावाचा 25 वर्षाचा एक तरुण आपल्या आईसोबत येतो. त्याच्या आईला इलाज करायचा असतो, तर त्या दरम्यान ही नर्स त्या ठिकाणी उपस्थित होती. आता रेखा आणि अमितचे संवाद सुरू झाले होते आणि हे संवाद अगदी हसून खेळून होऊ लागतात. आता 25 वर्षाचा तरुण याला देखील कदाचित महिलेचं आकर्षण होतं आणि ही जी महिला होती ती देखील आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. तर दोघेही एकमेकांवरती प्रेम करू लागले. मात्र अमित आता हॉस्पिटलमध्ये एकदा आल्यानंतर तो वारंवार येऊ लागला होता आणि त्यानंतर नेहमीच रेखांचे आणि अमितमध्ये बोलणं सुरू झाले आणि नंतर हळूहळू रेखा आणि अमितने एकमेकांचे फोन नंबरसुद्धा घेतले. आता जी गोष्ट आपण समोर बोलू शकत नाही ती फोनवरती बोलायला जास्त माणसाला भीती वाटत नाही. तर अमितने रेखाची नजर ओळखली होती आणि रेखाला देखील तेच पाहिजे होते. अमित सहज चॅटिंग करता करता 2-4 दिवस अगदी तिचं कौतुक करून झाल्यानंतर तिला बोलतो की मी तुझ्यासारखी मुलगी अजूनपर्यंत बघितली नाही. खरं तर ही मुलगी नव्हती, 35 वर्षाची एक विवाहित महिला होती. कदाचित अमितला हिच्याशी काही घेणं देणं नव्हतं. अमितला देखील कोणीतरी अशी पार्टनर पाहिजे होती जी त्याची शारीरिक भूक भागवू शकेल आणि ही रेखाला आता अमितचं बोलणं भयंकर आवडू लागलं होतं. आणि रेखा देखील ती गोष्ट मान्य करते आणि म्हणते, हो मी सुंदर आहे. आणि त्यानंतर आपली हिस्ट्री देखील सांगते की माझे लग्न झालेलं आहे रमाकांत तिवारीसोबत. मात्र आता आम्ही दोघे वेगळे राहतो. मी माझ्या 2 मुलांसोबत राहते. एक मुलगा 15 वर्षाचा आणि दुसरा मुलगा 12 वर्षाचा आहे. रेखाला वाटत होते एवढे सर्व सांगितल्यानंतर कदाचित हा अमित आपल्यापासून दूर जातो की काय. मात्र अमित इकडून सांगतो की जरी तुला मुलं असले म्हणून काय झाले आणि जरी तू 35 वर्षाची असली तरी काय झालं, प्रेम हे वय बघत नसतं. आणि तेथून पुढे या रेखामध्ये आणि अमितमध्ये आय लव्ह यू वगैरे सुरू झालं. दोघांमध्ये भेटीगाठी होऊ लागल्या. कधी लॉजवरती भेटू लागले, कधी फिरायला जाऊ लागले. इकडे तिकडे रेखा पूर्णपणे विसरून गेली की अगोदर आपण एका पतीसोबत 2 मुलांसोबत राहत होतो आणि आता पतीला सोडून 2 मुलांचा सांभाळ करता करता असं तरुणासोबत हिंडणं फिरणं योग्य नाही याचा तिने विचार केला नाही. ती अमितच्या इतकी जास्त जवळ गेली की दोघांमध्ये शरीर संबंध देखील बनू लागले. अमित जेथे कुठे तिला बोलवायचा तेथे ती जात असायची. हॉस्पिटलमध्ये आपली ड्युटी ॲडजस्ट करून किंवा अमित हा हॉस्पिटलमध्ये तिला घेण्यासाठी जात होता. दोघांमध्ये अगदी मैत्रीपूर्ण जवळचे संबंध होते
आणि या गोष्टी त्या डॉक्टरांनी देखील नोटीस केल्या होत्या. रेखा जेव्हा अमितच्या संपर्कात आली, रेखाला वाटत होते की माझ्या मुलांना आता एक बाप मिळाला आहे. मात्र इकडे अमितच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं. अमितचं वय 25 वर्षाचं होतं. त्याला वाटत होतं की आपल्याला कोणीतरी गर्लफ्रेंड नाही तर आपल्याला भोगण्यासाठी एक महिला मिळाली आहे आणि एक भोगण्याची वस्तू आहे. भोगण्याची वस्तू म्हणून तो तिला मानत होता. मात्र रेखाही अमितला आपला नवरा मानून बसली होती. दोघे लॉजवरती भेटत होते तर हा अमित रेखाला एकच गोष्ट बोलत होता की आपण लग्न करून घेऊया. आणि ही गोष्ट रेखासाठी खूप मोठी आश्चर्याची गोष्ट होती. कारण रेखा ही 35 वर्षाची महिला होती आणि तो मुलगा 25चा होता. आता यांच्या गुप्त नात्याला 1 वर्ष उलटून गेलं होतं आणि 1 वर्षामध्ये हे अगदी पती पत्नीसारखे राहत होते. 12 डिसेंबर 2025चा दिवस असतो. अमित आणि रेखा हे फिरण्यासाठी बाहेर गेलेले असतात. दोघे इकडे तिकडे फिरत असतात. त्यानंतर दोघांची इच्छा होते तर दोघे एका लॉजवरती जातात. त्या लॉजचे नाव होते अमेरिकन ग्रीन मार्केट लॉज. अमेरिकन ग्रीन मार्केट लॉजमध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर त्यांनी रूम नंबर 302 बुक केला. त्यानंतर अमित हा रेखाला त्या रूममध्ये घेऊन गेला. नेहमीप्रमाणे दोघांमध्ये गुप्त भेटीगाठी झाल्या. दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे कडकडून भेटले. तेथे बघणारं कोणीही नव्हतं आणि हळूहळू पुढच्या स्टेप घेण्यास सुरुवात केली. आता अमित आणि रेखाने बघता बघता दोघांनी आपले कपडे काढून टाकले आणि अमितच्या पॅन्टच्या खिशात नेहमीचं एक कटर, इलेक्ट्रिशियनचं सर्व सामान असायचं. कारण अमित जो होता 25 वर्षाचा तरुण, हा एक इलेक्ट्रिशियन होता. त्याने सर्व सामान आपल्या टेबलावर काढून ठेवलं आणि त्यानंतर आपले कपडे वगैरे काढले. रेखाने देखील आपलं संपूर्ण वस्त्र काढून टाकले आणि त्यानंतर दोघांमध्ये त्या गोष्टीची सुरुवात झाली. आता जवळपास या गोष्टी अर्धा तास झाल्यानंतर अमितच्या मनामध्ये एक गोष्ट असते. ती गोष्ट त्याने रेखापासून लपून ठेवलेली होती आणि ती गोष्ट त्याने रेखाला आतापर्यंत सांगितलेली नव्हती आणि ती गोष्ट हा रेखाला आता सांगू लागतो. दोघे बेडवरती होते आणि दोघेही नग्न होते आणि ही गोष्ट याच दरम्यान रेखाला सांगू लागतो. माझं लग्न फिक्स झालेलं आहे आणि मी एक 21 वर्षाची गायत्री नावाच्या मुलीसोबत आता लग्न करणार आहे. साखरपुडा झालेला आहे. आता एवढं सर्व झाल्यानंतर जेव्हा ही गोष्ट ऐकते रेखा, तिला प्रचंड राग येऊ लागतो. रेखा आता अमितवरती भडकते. रेखाला आपले सर्व स्वप्न तुटलेली दिसतात. तिला सर्व विचार एका क्षणात येऊन जातात की कसं काय या मुलानं आपला गैरफायदा घेतला आहे. 1 वर्षापासून हा मला फक्त भोगत राहिला आणि मी याला पती मानून बसले होते आणि आता निर्लज्जपणे या ठिकाणी लॉजवरतीच माझ्या अंगावरती पडून हा मला सांगत आहे की माझं लग्न ठरलेलं आहे आणि मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार आहे. तो राग रेखाला सहन झाला नाही आणि रेखाची नजर त्या टेबलावरती गेली आणि अमितचं जे काही सामान पडलेलं होतं इलेक्ट्रिशियनचं, त्यामध्ये एक कटर देखील पडलेला होता. आता रेखा तो कटर उचलते आणि रागाच्या भरात नग्न असलेल्या अमितच्या गुप्तांगावर त्या कटरने वार करण्यास सुरुवात करते. आता अमित आपल्या बचावासाठी इकडे तिकडे हालचाल करू लागतो. तर ते कटर कधी त्याच्या छातीला लागत होते, कधी त्याच्या पोटाला लागत होते, तर कधी चेहऱ्याला लागत होते, हातावरती लागत होतं. मात्र गुप्तांगावर त्याच्या इतक्या भयंकर तिने वार केलेला होता की त्याचं गुप्तांग तुटून ते जमिनीवरती पडलेलं होतं. चारही बाजूने त्या रूम नंबर 302मध्ये रक्तच रक्त सांडलेलं होतं. भयंकर. अमित किंचाळू लागला होता. अमितला देखील राग अनावर झाला. अमितने आपल्या बचावासाठी त्या रेखाचे हात वगैरे पकडले, तिच्या छातीवरती बसला आणि त्या रागातच अमितने तिचा करकचून गळा दाबला आणि रेखाचा त्या ठिकाणी जागेवरच मृत्यू झाला. रेखा ही पूर्ण नग्न अवस्थेत बेडवरती पडलेली होती. अमितला भयंकर वेदना होत होत्या. त्याने कसेबसे आपले कपडे घातले. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याला खूप त्रास होत होता. त्याचं तुटलेलं ते गुप्तांग होतं, ते एका कापडाने त्याने उचललं आणि पटकन धावतच रिसेप्शनिस्टमध्ये गेला. रिसेप्शनिस्टला सांगितलं त्याने की मी जरा बाहेर चाललो आहे आणि बाहेरूनच मी आमच्यासाठी जेवण वगैरे घेऊन येणार आहे. आणि तेथून हा अमित पळतच गडबडीत हा अमित निघून गेला. मात्र जे रिसेप्शनिस्ट होते, ते बाकीचे लोक होते, त्या लॉजवरती सर्व लोक त्याच्याकडे बघत होते. तर त्याच्याकडे बघून या लोकांना वेगळा डाऊट येऊ लागला. कारण अमितच्या अंगावरती संपूर्ण रक्ताचे डाग पडलेले होते आणि अमितचा जो चेहरा होता हा अगदी दर्दनाक दिसत होता. अगदी रडकुंडी आल्यासारखा दिसत होता. त्याच्या आवाजात देखील खूप दर्द जाणवत होते, खूप दुःख जाणवत होते. आता जेव्हा येथील लोक त्या रूम नंबर 302मध्ये जाऊन बघतात तर बघून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण आतमध्ये जी महिला होती रेखा नावाची, ही पूर्णपणे नग्न अवस्थेत मृत पडलेली होती. तेथील लोक लगेच पोलिसांना संपर्क करतात.
पोलीस टीम घटनास्थळी दाखल होतात. रेखाचा पोस्टमार्टम करण्यात येतो आणि पोलिसांना लॉजवाले सर्व काही सांगतात. तर पोलीस लगेच छापेमारी करून त्या अमितला पकडतात. अमित दुसरीकडे कुठेही गेला नव्हता, तर तो त्याचा इलाज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेला होता. पोलीस हॉस्पिटलमध्ये जाऊन पोचतात. मात्र अमित हा पळून जाण्याच्या स्थितीत नव्हता. त्याला भयंकर वेदना होत होत्या आणि त्याचा इलाज त्या ठिकाणी सुरू होता. अमित ज्या ठिकाणी इलाज करण्यासाठी गेला होता त्या हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज होणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये रेफर केले. आता मित्रांनो, अमित ठीक झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अशी भयंकर घटना घडलेली आहे. एक विवाहित महिला 25 वर्षाच्या तरुणाच्या नादी लागली आणि आपले 2 मुले तिने अनाथ केले. विवाहित महिलांनी लक्षात ठेवले पाहिजे की आजची जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी फक्त महिलांना धोका देतात. त्यांना असं वाटते की ही जी महिला आहे ही फक्त भोगण्याची वस्तू आहे. त्यांना फक्त विवाहित महिलांसोबत टाईमपास करायचा असतो. ही गोष्ट विवाहित महिलांनी लक्षात ठेवली पाहिजे. तर मित्रांनो, आजची घटना कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.